गेल्या काही दिवसांपासून पंचगंगा नदीत मिसळणाऱ्या काळकुट्ट प्रदूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडत आहेत. शिरोळ बंधाऱ्याजवळ मृत माशांचा खच पडलाय. रसायनयुक्त मैलायुक्त सांडपाण्यामुळे पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे पंचगंगा काठच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून तीव्र संताप व्यक्त होतोय. शिरोळ तालुक्यातील पंचगंगा काठावरील नागरिक, विविध संघटना नदी प्रदूषण विरोधी आक्रमक झाले असतानाही दिवसेंदिवस दूषित पाण्याचा प्रश्न सुटण्याऐवजी गंभीर बनत चाललाय. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दुर्लक्ष होत असल्यानं दूषित पाण्यावरून संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. औद्योगिक वसाहतीतून रसायन मिश्रित पाण्यावर प्रक्रिया करण्याऐवजी थेट काळं पाणी नदीत सोडण्यात आल्यामुळं नदीचं पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहे. त्याचा फटका नदीतील जलचर प्राण्यांवर होतोय. प्रदूषित पाण्यामुळे नदीतील पाणी फेसाळलेलं आणि काळकुट्ट दिसत आहे. मासे मृत होऊन नदीकाठी तरंगत आहेत. बंधाऱ्याजवळ मृत माशांचा खच पडला असून या नदीतील पाण्याचा पिण्याबरोबरच शेतीसाठी उपयोग होत असल्यामुळं रसायन मिश्रित पाण्याचा शेतीलाही फटका बसतोय. त्याचबरोबर दूषित पाण्यामुळे माशांची पैदासच बंद होणार आहे. यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळानं रसायनयुक्त प्रदूषित पाण्याबाबत त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी नदीकाठावरील ग्रामस्थांमधून होतीये. दरम्यान काही दिवसांपूर्वी शिरोळ बंधाऱ्यावर मृत माशांचा खच पडल्यानंतर प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाईची मागणी केली होती. तथापि आज तागायत ती झालेली नाही. यामुळेच पुन्हा शिरोळ बंधाऱ्यावर ही परिस्थिती निर्माण झाली आहे असं मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी.